नोव्हेंबर 1949 ला संविधान पेश करण्यात आलं. 26 जानेवारी 1950 ला ते राष्ट्राने स्वीकारलं. त्याच्यात प्रिॲम्बल आलं, वी द पीपल ऑफ इंडिया सोलेमली अफेअर, आणि आपण स्वीकारलं. तेव्हा ह्या संविधान आम्ही मानत नाही, त्याच्यात मनुस्मृतीचा स्पर्श नाही म्हणून आम्हाला ते मान्य नाही, अशी RSSची भूमिका होती. अध्यक्ष महोदय, तिरंग्याला आमचा विरोध आहे, कारण का तो 3 रंगाचा आहे. मनुस्मृतीचा स्पर्श नाही, आम्हाला संविधान मान्य नाही, ही यांची भूमिका होती. चंद्रकांत दादा बोलणार आहेत. जितेंद्रजी, तुम्हाला खोटं बोलण्याची PhD द्यायला लागेल आणि मानलं नाही. अरे काय आव्हान आहे, चला रात्रभर बसा चर्चेला, चला आता बसा चर्चेला. हा किती वेळा घटनेत दुरुस्त केली तुम्ही? 106 वेळा घटनेत दुरुस्त केली. काही थापा मारता आणि बसवता. चला बसा, आता मला बोलू द्या. बसा खाली. राणाजी बसा खाली. आता असंच आहे ना, आता सिरियसली बोलायला चालेल. रात्रभर चर्चा करायची. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते मोदीजींपर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती झाली. अरे ऐका ना, आता कशाला, आता पूर्ण ऐका. आपलं बिल आहे. हो अध्यक्ष महोदय, 106 वेळा घटना दुरुस्ती झाली. त्या 106 घटना दुरुस्तीमध्ये ज्या 2 वेळेला ह्या देशाचा पंतप्रधान होण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीला मिळाली, स्वर्गीय अटलजी आणि नरेंद्रभाई मोदी. त्यांनी 106 पैकी 10 वेळाच घटनामध्ये दुरुस्ती केली. मग विश्वजितची 96 वेळेला कोणी केली? तुम्ही केली. मोदीजींनी केलेल्या घटना दुरुस्त्या काय? तर महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% आरक्षण दिलं पाहिजे. ही दुरुस्ती योग्य आहे की बाळासाहेब चुकीची आहे? मागे घ्याव्या का दुरुस्ती? दुसरी दुरुस्ती, 10% आर्थिक आरक्षण गरिबांना मिळालं पाहिजे. विजयजी, दुरुस्ती मागे घ्याव्या का राहू दे, कंटिन्यू करूया? अटलजींनी केली, 6 ते 14 ह्या वयोगटाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. सुनीलजी, काय ठेवूया की नको ठेवूया? तुम्ही काय घटना दुरुस्ती केली? तुम्ही 75 ते 77 ह्या देशामधले लोकांचे सगळे अधिकार काढून घेतले आणि आणीबाणी आणली. 20 लाख लोकांना जेलमध्ये टाकलं 19 मध्ये. 20 लाख. हा इतिहास बदलता येणार नाही. शोधा, माझं पाठ आहे, तुम्ही शोधा. तुम्ही प्रामुख्याने स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळामध्ये केंद्र शासन लोकांनी नियुक्त केलेली राज्य शासनं बरखास्त करू शकतं अशा प्रकारची दुरुस्ती आणली. तुम्ही टोटल त्या दुरुस्तीनंतर 90 वेळेला लोकांनी नियुक्त केलेली राज्य शासनं बरखास्त केली. इंदिरा गांधीजी 80ला झाल्या पंतप्रधान, सगळी देशातली राज्य सरकार तुम्हाला टोटल 90 वेळा. सुनील बाबूजी, माझ्याकडे असं इयर वाईज आहे. मोदीजीने किती वेळा या कलमाचा उपयोग केला? एकदा. 370 कलम रद्द करताना जम्मू काश्मीरमध्ये काही प्रॉब्लेम होईल म्हणून त्यांनी राष्ट्रपती राजवट आणली. आणि मग आता आणली असेल तर प्रामुख्याने 2019ला ज्यावेळेला महाराष्ट्रात सरकार फॉर्म होत नव्हतं त्यावेळेला 1 महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट आणली. तुम्ही आता फोडण्याचा विषय चाललाय, घटनेचा विषय झालाय. फोडण्याचाही सांगतो ना. थांबा. फोडण्याचंही कौशल्य तुम्हीच शिकवलं लोकांना. पहिल्यांदा तर या सभागृहाचे सदस्य नसताना नाव घेतलं तर पुन्हा माझ्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल. पण सुरुवात तर 78 साली झाली ना. या देशामध्ये पक्ष फोडण्याचं काम तर पहिलं कोणी केलं? 78ला झालं. आणि आश्चर्य आहे तुमचं स्किल इतकं की ते तुम्ही बाहेर येऊ देत नाही. आणि अजितदादा बाहेर पडले, एकनाथजी बाहेर पडले, याच्यावर काय खोके करता. मग त्यावेळेला खोके नसतील बहुतेक, त्यावेळेला पेट्या होत्या. आपण मुंबईकर म्हणून पेटे आणि खोकीतला फरक कळतो ना. मला तर पूर्ण करू द्या ना, मला पूर्ण करू द्या. पूर्ण करू द्या. आता ह्यांनी नवीन नॅरेटिव्ह काय सेट केला? 1952 साली जनसंघाची स्थापना झाली. अध्यक्ष महोदय, 52 साली जनसंघाची स्थापना झाली. तर ते म्हणतात काय की 1949 सालीच्या घटनेला जनसंघाने विरोध केला. मग लगेच विजयजींनी बदललं, म्हणाले हो जनसंघ नव्हता तर हिंदू महासभा होती. मग बदललं, मनुवादी. अरे काय मनुवादी आणि काय चाललंय? कोणी मनूचा स्वीकार केला? कोणी कधी पुरस्कार केला का मनूचा स्वीकार? पुरस्कार
हा कुठल्या गव्हर्नमेंटने पुरस्कार केला? नाही, म्हणून म्हटलं की माझी विनंती अशी आहे की राजकारणापाशी राहू द्यात. समाजामध्ये जे भेद निर्माण करतो आपण, त्यातून काय स्थिती निर्माण झाली आहे ते बीड जिल्ह्यामध्ये जाऊन बघा. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी आपण समाजाच्या चिंध्या करत निघालेलो आहोत. त्या चिंध्या करत असताना लक्षात येत नाही की या महाराष्ट्राची परंपरा संत महंतांची, की त्यांनी मेहनतीने, सामाजिक सुधारकांनी त्यांनी मेहनतीने हा समाज एक ठेवला आणि आपल्या स्वार्थासाठी आपण सगळं त्याचं जे काही तेवढे तुकडे करता येईल तेवढे करायचे. म्हणजे राजकारणापलीकडे डिबेट करूया ना. आवार साहेब महोदय, नाही एक मिनिट ना, तोडायचं नाही बीतमध्ये. अध्यक्ष महोदय, ऑन रेकॉर्ड. On the 11th December 1949, the RSS organized a public meeting at the Ramlila Maidan, where speaker after speaker condemned the bill. अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर बंदी नव्हती, नंतर ती नेहरूंनी उठवली. सागर साहेब आपल्यालाही संधी आपल्यालाही देतो. एकदा उद्या आवार साहेब लवकर संपवा. मला बोलू दे ना आता. दादा चंद्रकांत पुराव्यावर बोलू ना. कशाच्या पुराव्यावर बोलतो? बोलता सॉरी, आदरार्थी बोलतो. अध्यक्ष महोदय, our constitution आवार साहेब संपवा, लवकर संपवा. to just is a cumbersome and heterogeneous piecing. म्हणजे जगातले सगळे संविधान एकत्र करून आपण संविधान आणलंय असं कोण म्हणतंय? तर स्पीकर आफ्टर स्पीकर जे रामलीला मैदानावर जमर झाले होते ते बोलतायत. नंतर हे सगळं कुठनं घेतलंय मी? द बंच ऑफ थॉट्स रिटन बाय M.S. गोळवळकर. मी बाहेर बोलत नाही, मी गोळवळकरांचं पुस्तकच आणून देतो. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात सावरकरांचंही विधान आहे, मला वाद वाढवायचा नाहीये, पण आम्हाला हे संविधान मान्य नाही. संपवा अध्यक्ष महोदय, आम्हाला हे संविधान मान्य नाही, त्याच्यात मनुस्मृती आहे आणि म्हणून आम्ही संविधान मान्य करणार नाही अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनेची होती. त्यांचा तिरंग्यालाही विरोध होता. ते म्हणायचे त्या तिरंगामध्ये 3 रंग आहेत आणि 3 हा अशुभ आकडा आहे, आम्हाला झेंडा मान्य नाही, आणि आता फिरतात घर तिरंगा करत. अध्यक्ष महोदय, माझं संपू द्या. अध्यक्ष महोदय, माझं संपू द्या. अध्यक्ष महोदय, माझं संपू द्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आवार साहेब संपवा. संपवतो. अध्यक्ष महोदय, माझं संपू द्या ना. लवकर संपवा. अध्यक्ष महोदय, 1993 पर्यंत RSSच्या मुख्यालयावर तिरंगा कधीच लागला नाही. तो तिरंगा आम्ही लावला, आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते. सागर साहेब अरे तिरंगा लावायला सागर हरकत आहे अध्यक्ष महाराज. सागर साहेबांना द्या. अध्यक्ष महोदय, हे काँग्रेसचे कारनामे. अध्यक्ष महोदय, माझी हरकत आहे. ही काँग्रेस पहिल्या दिवसापासून. काय संपल अध्यक्ष महोदय, नाही माझी हरकत आहे, माझंही ऐकून घ्या. ऐकून घ्या अध्यक्ष महाराज. नाही माझं ऐकून घ्या अध्यक्ष महाराज. राणा रुको ना यार. दादा बिल घ्या. माझी हरकत आजची आहे अध्यक्ष महाराज. दादा घ्या. दादा बाळासाहेब दादा बोला. दादा बिल घ्या. मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की ही सगळी बजेटच्या बाहेरची चर्चा जी आहे सगळ्यांचीच, ती जरा अशी बाजूला ठेवा. उद्या अभ्यास करा, योग्य ते ठेवा, अयोग्य ते काढा. योग्य तो निर्णय घेऊ. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र सॉरी माझी आपल्याला विनंती आहे की जो महत्त्वाचा विषय होता त्याच्या व्यतिरिक्त जी काही चर्चा इथं झालेली आहे ती सगळी रेकॉर्डवरून काढून टाका. सगळी काढून टाका, कुठलीही ठेवू नका. आणि आता काय दादांना बिल मांडायचं, यांना बिल मांडायचं. माझी विनंती आहे, विरोधी पक्ष नेत्याला पण विनंती आहे की 7:30च्या ऐवजी थोडंसं वाढवा, ते 2 बिलं होईपर्यंत, हे आणि हे. आणि एक आमचं निवेदन आहे, ते 5 मिनिटात येत आहे. नाही माननीय अजितदादांची सूचना मान्य. दादा एक मिनिट. ओ अध्यक्ष महोदय, दादा एक मिनिट.
सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. दादा बिल घ्या. जितेंद्र जी डेट तय करेंगे, शिवाजी पार्क के मैदान में स्टेज लगाएंगे और चर्चा होने दो. दादा बिल घ्या. दादा बिल घ्या. काहीतरी काढायचं माझं. दादा बिल घ्या. दादा विषय नको आता. दादा बिल घ्या. आव्हाड साहेब उद्या एक्सेप्ट शिवाजी पार्क ठरलंय. आव्हाड साहेब हे बघ, दादा बिल घ्या. जितेंद्र आव्हाडांच्या आता जितेंद्र आव्हाडांनी चॅलेंज स्वीकारलंय. बघूया. चला बिल घ्या. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे नियमन सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. विधेयक खंडशः विचारात घेणे. जरा थोडी माहिती म्हणजे मग मला 1-2 मिनिट त्याच्यावर आपली पासून अनुदान ज्या संस्थांना आपण देत नाही, प्रामुख्याने व्यावसायिक संस्था, त्यांचं फी ठरवण्यासाठी शुल्क नियमन समिती एक झाली. त्या शुल्क नियमन समितीमधून पॉलिटेक्निक शुल्क नियमन समितीमधून पॉलिटेक्निकची फी ठरवण्यासाठी एक वेगळं प्राधिकरण आपण केलं. ते प्राधिकरण करत असताना त्याचे अध्यक्ष कोण असावेत याची जी काही रचना कायद्यात झाली त्याच्यामध्ये रिटायर्ड हायकोर्ट चीफ जस्टिस किंवा रिटायर्ड स्टेट चीफ सेक्रेटरी अशी झाली. गेले 6 महिने त्यातलं कोणीच तयार होईना, कारण त्या प्रत्येकालाच आफ्टर रिटायरमेंट काही व्यवधान असतात. म्हणून मग रिटायर्ड हायकोर्ट चीफ जस्टिस डॅश रिटायर्ड चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट किंवा रिटायर्ड ACS असा रिटायर्ड ACS शब्द टाकल्यामुळे काही अध्यक्ष मिळण्याचे ऑप्शन्स वाढतात. एवढा एकमेव छोटा बदल याच्यात करतो.